मॉर्मन्स किंवा मॉर्मोनिझम हा एक प्रकारचा असा संप्रदाय आहे जो स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, परंतु त्यांची शिकवण ही मुळीच बायबलनुसार नाही. मॉर्मोनिझम या शब्दाबद्दल किंवा मॉर्मन्स या शब्दाबद्दल आपण नक्कीच ऐकलेलं असावं. परंतु या समयामध्ये मॉर्मन्स किंवा मॉर्मोनिझम आपली ओळख अंतिम काळातील संतांची येशू ख्रिस्ताची मंडळी म्हणून देतात. इंग्रजीमध्ये चर्च ऑफ जीसस ख्राइस्ट ऑफ लेटर डे सेंट्स, थोडक्यात LDS चर्च अशी त्यांची आजची ओळख आहे. मॉर्मन्स या संप्रदायाचा जो संस्थापक आहे तो जोसेफ स्मिथ आहे. ह्याला 1820मध्ये एक दृष्टांत झाला. तो जंगलात जाऊन प्रार्थना करीत असताना देवबाप व येशूने त्याला दर्शन दिले व सांगितले की सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही ख्रिस्ती मंडळीमध्ये जाऊन स्वतःला सामील करू नकोस. पुढे 21 सप्टेंबर 1823मध्ये तो 17 वर्षाचा असताना मॉर्मोनी नावाच्या एका स्वर्गदूताने त्याला दर्शन दिले. पुढे 22 सप्टेंबरला त्याला शास्त्रलेख असलेल्या सोन्याच्या पाट्या मॉर्मोनी नावाच्या या स्वर्गदूताने दिल्या व त्याला भाषांतर सुरू करण्यास सांगितले. शेवटी 1830मध्ये मॉर्मोनचे हे पुस्तक भाषांतरित झाले व प्रसिद्ध करण्यात आले. अशा प्रकारे मॉर्मोनिझम हे शिक्षण प्रसारित होऊन आपल्या आजूबाजूला आज कित्येक मॉर्मन्स मंडळ्या उभ्या आहेत. मला तुम्हा सांगू द्या की ह्या बायबल आधारित ख्रिस्ती मंडळ्या नाहीत. हा एक खोटा संप्रदाय आहे जो सैतानाचं काम करतोय आणि त्यांचं शिक्षण हे सरळ नरकातून येणारं शिक्षण आहे. मॉर्मन्सच्या अनेक खोट्या शिक्षणापैकी पहिलं म्हणजे पवित्र शास्त्राप्रती असलेलं त्यांचं मत. मॉर्मन संप्रदायाचा पवित्र शास्त्राप्रती असा विश्वास आहे, ते म्हणतात की आम्ही पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे म्हणून विश्वास धरतो, मात्र ते अचूक आहे यावर आमचा विश्वास नाही. ते म्हणतात की बायबल हे अचूकपणे भाषांतरित केलेले नाही. मॉर्मन्स हा ठामपणे विश्वास धरतात की जोसेफ स्मिथने भाषांतर केलेले मॉर्मनचे पुस्तक हे पवित्र शास्त्रापेक्षा अधिक अचूक आहे. त्याचबरोबर पर्ल ऑफ द ग्रेट प्राइस सारखी जी पुस्तकं आहेत ही मॉर्मनची शास्त्रलेख आहेत. मॉर्मोनिझम किंवा मॉर्मन संप्रदाय हे शिकवितो की खरे शुभवर्तमान पृथ्वीवरून हरवलेले आहे आणि मॉर्मन्स म्हणजे आम्ही त्या हरवलेल्या शुभवर्तमानाची पुनर्स्थापना आहोत. शेवटल्या काळातील ख्रिस्ताची खरी मंडळी, खरे संत आम्ही आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. पवित्र शास्त्राप्रती असलेल्या त्यांच्या या मताहून, त्यांच्या या विश्वासाहून आम्हास हे लक्षात येतं की पवित्र शास्त्र बायबल हे त्यांच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया नाही. मॉर्मोनिझमचे देवाप्रती असलेले मत. मॉर्मन्स म्हणतात की देव मानव होता. ते म्हणतात देव हा परग्रहावरील एक मानव आहे. देव जो आहे तो कोलोब नावाच्या ताऱ्याजवळ राहत होता. देव हा मनुष्याच्या स्वरूपाचा आहे. आपण जसे आहोत तसाच एकेकाळी देव होता, पण आता देव जो आहे तो उच्च आणि उन्नत करण्यात आलेला आहे. पलीकडच्या स्वर्गात आता तो सिंहासनावर बसलेला आहे. देव हा सार्वकालपासून नाही. त्याचप्रकारे जोसेफ स्मिथ जो आहे तो म्हणतो देवपित्याला पिताही होता. येशूचे शरीर बनवण्यासाठी देवाने मरियेबरोबर लैंगिक संबंध ठेवलेत. कालांतराने हा मुद्दा वादाचा विषयसुद्धा ठरला, परंतु आपल्यास हे शिकाव्यास नक्कीच मिळते की मॉर्मन्सने हे नक्कीच शिकवले की देवाने मरियेबरोबर लैंगिक संबंध ठेवलेत आणि त्यामधून येशू ख्रिस्त जो आहे तो जन्मास आला. त्याचप्रकारे देवाविषयी मॉर्मन्स म्हणतात की देवाबरोबर अन्य देवता पण आहे. त्यांचे म्हणणे आहे की स्वर्गात केवळ देव नाही तर तेथे एक आई देवता पण आहे.
देवाने त्या आई देवतेशी लग्न केले आणि त्यांना आध्यात्मिक मुले झाली. एवढेच नाही तर देवाला अनेक बायका आहेत. मात्र फक्त देव जो राजा त्याचीच भक्ती आपल्याला करायची आहे. आई देवतेची भक्ती आपल्याला करायची नाही. त्रैक्य देवाविषयी जो बायबलचा प्रभू आहे, मॉर्मन्स म्हणतात की त्रैक्य म्हणजे 3 वेगवेगळे देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या शारीरिकरित्या एकमेकांपासून वेगळ्या असलेल्या 3 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. त्याचप्रकारे मॉर्मन्स शिकवितात की माणसाला सुद्धा देव होता येतं. तुम्ही एक चांगला मॉर्मन्स विश्वासणारा झाल्यावर तुमच्या ठाईसुद्धा देवपणाची पात्रता येते आणि कालांतराने तुम्ही देव होता. आणि यालाच सार्वकालिक प्रगतीचा सिद्धांत असे म्हणतात, द डॉक्ट्रिन ऑफ इटर्नल प्रोग्रेशन. आता मॉर्मन संप्रदायाची ही शिकवण जर आम्ही बायबलमध्ये चाचपडून पाहिली, अभ्यासली, तर कळून येईल की ही शिकवण नरकातून येणारी शिकवण आहे. ही सुवार्ता केंद्रित, देव केंद्रित शिकवण नाही. पवित्र शास्त्र बायबलमध्ये हे लिहिले आहे की एकच देव आहे. अनुवाद अध्याय 6 वचन 4. तो मानव नाही. गणना अध्याय 23 वचन 19. तो आत्मा आहे, त्याला शरीर नाही, त्याला कोणी पाहू शकत नाही. योहान 4 अध्याय वचन 24. योहान अध्याय 1 वचन 18. तो अनादि अनंत आहे. स्तोत्र 90:2. अदृश्य आहे. कलस्से 1:15. सर्वसमर्थ आहे. निर्गम अध्याय 6 वचन 3. सर्वज्ञ आहे. इयोब 28 अध्याय वचन 24. सर्वोपस्थित आहे. अनुवाद अध्याय 4 वचन 39. तो काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. इब्रिकरासपत्र अध्याय 13 वचन 8. स्वर्गात लग्न करीत नाहीत. देवाला पत्नी नाही. त्याला मनुष्य निर्माण करण्यासाठी स्त्रीची गरज भासली नाही. मत्तय 19:26. मत्तय 22 अध्याय वचन 30. तो 3 व्यक्तिमत्वात असूनही एकच आहे. त्याने मनुष्यजात निर्माण केली. त्यामुळे मनुष्य हा निर्मित वस्तू आहे. तो देव होऊ शकत नाही. यावरून आम्हाला दिसून येते की मॉर्मनचा जो देव आहे तो मनुष्यकल्पित देव आहे. तो भ्रमात असलेला देव आहे, खरा देव नाही, बायबलचा देव नाही. तसेच स्वर्गात आई देवता आहे. त्रैक्य देव असून ते वेगवेगळे व्यक्ती आहेत. ही शिकवण पवित्र शास्त्राच्या अगदी विरुद्ध आहे. पवित्र शास्त्रात असे काहीही लिहिलेले आम्हास आढळत नाही. आता पाहूयात की येशूविषयी मॉर्मन्स काय शिकवितात. मॉर्मन्सच्या सिद्धांतात असे लिहिले आहे की स्वर्गात जन्मलेली सर्वात पहिली व्यक्ती म्हणजे येशू. येशू आणि सैतान हे आत्मिक बंधू आहेत आणि आपण सर्व सहोदर म्हणून त्या दोघांसाठी स्वर्गात जन्मलेलो आहे. तसेच मॉर्मन हे सुद्धा म्हणतात की येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो पवित्र आत्म्यापासून झाला नाही. ख्रिस्त हा देव व मरिया यांच्या लैंगिक संबंधामधून जन्मला. मरियेने येशूला जन्म दिला तरी ती कुंवारीच राहिली, कारण देवाने देहात तिच्याशी संबंध ठेवला असे मॉर्मन्स म्हणतात. परंतु या त्यांच्या विश्वासाचं खंडन बायबल स्पष्टपणे करते. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की येशू हा त्रैक्य देव आहे. त्रैक्य देवामधला दुसरा व्यक्ती आहे. येशू हा निर्माण केलेला नाही. पित्याच्या ठायी देवपणाची जी गुणलक्षणे आहेत तीच पुत्राच्या ठाईसुद्धा आहेत. तो जर निर्माण केलेला आहे तर देव होऊ शकत नाही. पित्याप्रमाणेच तो आदी आणि अंत आहे. प्रकटीकरण अध्याय 1 वचन 11 आम्हास शिकविते. पृथ्वीवर मानवाच्या उद्धारासाठी मानव बनून आल्यावर सुद्धा येशू हा पूर्ण देव होता. त्याने जे चमत्कार केले त्यावरून त्याची सर्व दैवी गुणलक्षणे सिद्ध झाली आहेत. एवढेच नाही तर त्याने लोकांची भक्तीसुद्धा स्वीकारली. त्याने पापांची क्षमा केली. तो मरणातून पुन्हा उठला.
यावरून तो दैवी गुणांच्या बाबतीत पित्यासारखाच होता. म्हणूनच तो थोमालासुद्धा म्हणू शकला, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 वचन 9. यावरून मॉर्मोन मंडळीची जी शिकवण आहे ती शिकवण येशू ख्रिस्ताच्या विरोधात असलेली शिकवण आहे, पवित्र शास्त्राच्या विरोधात असलेली शिकवण आहे, हे आम्हास दिसून येते. त्याचप्रकारे मॉर्मोन्स किंवा मॉर्मोनिझम पवित्र आत्म्याबद्दल काय शिकविते त्यावर आपण लक्ष लावूया. मॉर्मन्स शिकवितात की पवित्र आत्मा ही एक शक्ती आहे. पवित्र आत्मा एक आश्चर्यकारक आणि अद्भुत शक्ती आहे. पिता आणि पुत्र परिपूर्ण झालेले देव आहेत, परंतु पवित्र आत्मा हा परिपूर्ण झालेला देव नाही. तो सध्या शक्ती आहे, परंतु कालांतराने पवित्र आत्मा हा पूर्णत्व गाठेल, तो पूर्ण होईल, तेव्हा तो देव होईल. पण सध्या पवित्र आत्मा हा परिपूर्ण झालेला नाही. आता पवित्र शास्त्र परत या चुकीच्या आणि नरकातून येणाऱ्या शिक्षणाचं खंडन करत आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हा शिकविते की पवित्र आत्मा केवळ शक्ती नाही तर तो व्यक्ती आहे, आणि केवळ व्यक्ती नाही तर तो देव आहे. त्रिकत्वामधला तिसरा व्यक्ती आहे. पिता देव आहे, पुत्र देव आहे आणि पवित्र आत्मासुद्धा देव आहे. पवित्र आत्म्याच्या ठायी पिता आणि पुत्रासारखीच दैवी गुणलक्षणं आहेत. प्रेषितांची कृत्य अध्याय 5 वचन 4, इब्रिकरास पत्र अध्याय 3 वचन 7, अध्याय 9 वचन 14 इत्यादी. त्यामुळे मॉर्मोनचे पवित्र आत्म्याविषयीची जी शिकवण आहे ते पवित्र शास्त्रातील शिक्षणाच्या विरुद्ध आहे, म्हणून ती परत एकदा अस्वीकरणीय आहे. आता पाहूयात पापांविषयी मॉर्मोनिझम काय शिकविते. मॉर्मोनिझम पापांबद्दल शिकविते की मनुष्यांमध्ये आदम हवेमुळे असलेले मूळ पाप असे काहीच नाही. परंतु बायबल परत एकदा या खोट्या तत्त्वाचे खंडन करीत आहे. रोमकरास पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटले आहे की एका माणसाच्या द्वारे म्हणजेच आदामाच्या द्वारे पाप जगात शिरले व पापाच्या द्वारा मरण शिरले. पौल म्हणतो पापाचा परिणाम मरण आहे. बायबल शिकविते की ज्यांनी पाप केलेलं नाही, म्हणजे काही वाईट किंवा चांगले सुद्धा केले नाही, त्यांनासुद्धा मरावे लागेल. हा आदम आणि हवेच्या पापांचा परिणाम होता. जर आदामामुळे मानवजातीमध्ये मूळ पापच पसरले नाही तर मग येशूला जगात येण्याची गरज तरी काय होती. बायबल स्पष्टरित्या शिकविते की मरणाला मारण्यासाठी आणि त्या मरणाची सत्ता नष्ट करण्यासाठी येशूने मानव होऊन मरण पत्करलेले आहे. मॉर्मोनिझमचे प्रायश्चिताबद्दलचे मत. येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चिताबद्दल बायबल काय शिकविते त्यावर आधी आपण लक्ष लावूयात. बायबल शिकविते की येशूने वधस्तंभावर स्वतःचे निर्दोष व निष्कलंक रक्त सांडिले, ज्याच्याद्वारे मानवजातीला म्हणजेच देवाच्या निवडलेल्या लोकांना पापांची क्षमा उपलब्ध होते. आणि येशू ख्रिस्ताचे पूर्ण जीवन, त्याचे पूर्ण कार्य, वधस्तंभावरील त्याचं अर्पण, त्याचे पुनरुत्थित होणे, या पूर्ण कार्याद्वारे देवाच्या लोकांना त्यांच्या पापांची पूर्ण क्षमा प्राप्त होते. परंतु याबद्दल मॉर्मन्स हा संप्रदाय काय शिकवितो ते आपण पाहूयात. हा मॉर्मन संप्रदाय शिकवितो की येशू ख्रिस्ताचे बलिदान आपल्याला आपल्या सर्वच पापांची क्षमा करू शकत नाही, आणि त्यामध्ये काही ठराविक पापं आहेत, जसे की खून, सततचा व्यभिचार. या पापांवर येशू ख्रिस्ताचे रक्त प्रभावी नाही, म्हणून या पापांची क्षमा कदाचित येशू ख्रिस्ताचे रक्त करू शकत नाही. ही त्यांची शिकवण देवनिंदक शिकवण आहे, येशू ख्रिस्ताच्या कार्याला नकारणारी शिकवण आहे. एवढेच नाही तर येशू ख्रिस्ताचे कार्य हे अपूर्ण असल्याचे दाखवणारी ही शिकवण आहे.
आणि अशा प्रकारे त्यांनी पवित्र शास्त्राचा ख्रिस्त नाकारलेला आहे. पवित्र शास्त्रातील सुवार्ता त्यांनी स्पष्टपणे नाकारलेली आहे. पवित्र शास्त्राच्या शिकवणीचा त्यांनी विरोध केलेला आहे. सत्कर्म आणि मनुष्य केंद्रिततेच्या जाळ्यांमध्ये ते अडकून गेलेले आहेत आणि ख्रिस्त जो सार्वकालिक जीवन त्याचा त्यांनी नकार केलेला आहे.